वळ्याची जाते करीला भाविन प्रीती पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी प्रस्तुत केलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या चार चरणाच्या अभंगातून एका आदर्श मातेच्या ठिकाणी किंवा एक आदर्श मातृत्व निर्माण होण्यासाठी लागणारे जे काही सद्गुण आहे त्या सद्गुणांची परिभाषा, त्या सद्गुणांचे लक्षण प्रस्तुत अभंगाच्या 3 चरणामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडून मातृत्वाच्या ठिकाणी असणारे सगळेची सगळे लक्षण माझ्या संतांच्या ठिकाणी आहे, म्हणून मी सुद्धा माझ्या सगळ्याची सगळ्या परमार्थाची धुरा परमार्थाची जबाबदारी संतांच्या वरती सोपवतो आहे असं सांगून संत जीवन आणि मातृजीवन यांचा जवळचा कसा सुसंवाद आहे याचं दिग्दर्शन प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून महाराज करतायत. विठ्ठल आजचं कीर्तन हे प्रासंगिक कीर्तन आहे. ज्या निमित्तानं कीर्तन आहे हे निमित्त तुम्हा सर्वांना माहीत आहे, विदित आहे, पण वक्ता ह्या नात्याने मला त्या सगळ्या गोष्टीचं दिग्दर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. कैलासवासी सौभाग्यवती लताबाई छगन वडकते यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आयोजित केलेला आहे. उत्तम प्रकारचे वादक, उत्तम प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, साधक, जिज्ञासू, मुमुक्षू
संवादिनी वादक, पंचक्रोशीतील सगळेची सगळे आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज कीर्तनाच्या माध्यमातून आदरांजली आणि श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आदराने निमंत्रित केलेले आहे. या सर्व सज्जनांच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत आपण उपलब्ध वेळेमध्ये या मातेला श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणं मला उचित आणि अगत्याचं वाटतं. विठ्ठल विठ्ठल एकत्रित कुटुंब पद्धती ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. एकत्रित कुटुंब पद्धती हे भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि त्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये एकमेकाच्या भावना सहभागी करून घेतात. एकमेकाचं दुःख एकमेक सहभागी करून घेतात, वाटून घेत असतात. त्या घरामध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये लहानचे मुलं कधी मोठे होतात ते आईवडिलांनाही समजत नाही, कारण त्यांना सांभाळणारे, त्यांची काळजी घेणारे अनेक लोक त्या घरामध्ये असतात आणि त्यामुळे सुखदुःख मोकळे करण्याचे अनेक माध्यमं त्या घरामध्ये असतात. म्हणून आमच्याकडे, आपल्याकडे एकत्रित कुटुंब पद्धती एक सर्वात महत्त्वाचा गृहस्थ आश्रमाचा दुवा मानला जातो. त्यापैकी हे गृहस्थ आश्रमातला दुवा म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धतीचा हा आदर्श आहे. विठ्ठला सौभाग्यवती सौ लताबाई छगन वडकते अशा ह्या एकत्रित कुटुंबामध्ये यांचा हा सासरचा संसार विस्तारत होत होता. त्यांचं माहेर आपल्या जवळच येवल्या तालुक्यातील महालखेडे आहेत. म्हणून आज मला त्यांच्या माहेरवरून आज सासरला येण्याचा योग आज प्राप्त होतो आहे. तिकडचाही मला सगळा परिचय त्या कुटुंबातला, त्या भावांचा आणि त्यातल्या सगळ्या सदस्यांचा आहे. दिसत नाही मला तिथं भाऊ आलेले का, कुठे असो असतील. एकाची तब्येत तर ठीकच नाही, दुसरे भाऊसाहेब पाटील आले असतील कदाचित. असं हे माहेरचं आणि सासरचं हे दोन्ही अतिशय चांगली कुटुंब, परंतु त्यांच्यावरती आजाराने अनेकदा आक्रमण करण्याचे प्रयत्न प्रारब्धवशामध्ये केले होते. परंतु त्यांचं सौभाग्यत्वाचं पुण्य, आईवडिलांचं पुण्य, त्यामुळे आलेल्या अनेक रोगांच्या वरती अनेक वर्ष त्यांनी प्रतिकार केला. लोकांना त्याची कल्पनाही नव्हती, ते कधी येऊन गेले, आले कधी आणि गेले कधी. पण शेवटच्या काही कालावधीमध्ये अत्यंत त्या आपल्या रोगाला मृत्यूशी झुंज देण्याचं काम त्यांनी केलं आणि अखेरशी त्या मृत्यूवर लढता लढता आपली प्राणज्योत परमात्म्याच्या चरणी समर्पित करून त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली, पूर्ण केली. त्या तिथीला आज वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांच्या एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. एकत्रित कुटुंब म्हणण्याचं कारण कितीतरी सदस्य त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत. त्यापैकी श्री छगन विठ्ठल वडकते हे त्यांचे पती आहेत. सुभाष विठ्ठल वडकते, चिंतामण विठ्ठल वडकते हे त्यांचे दीर आहेत. त्याचप्रमाणे सौ वर्षा ज्ञानेश्वर स्वर ही मुलगी आहे. श्री रोशन छगन वडकते हा मुलगा आहे. सौ रुपाली दत्तू लव्हाटे ही मुलगी आहे. त्यानंतर पवन चिंतमन वडकते
आणि किसन सुभाष वडकते हे त्यांचे पुतणे आहेत. आणखी त्यांचा हा सगळा परिवार एकत्रित येऊन पूर्वस्मृतीला या मातेच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी हा जो वर्षश्रद्धाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, त्यांना ह्या कीर्तनाच्या माध्यमातून निर्माण होणारं पुण्य आपण श्रद्धांजलीच्या रूपाने, आदरांजलीच्या रूपानं समर्पित करूया आणि हा कीर्तनाचा नैमित्तिक कार्यक्रमाकडे आपण वळूया. विठ्ठल पखवाताचा थोडा आवाज कमी करून माझा थोडा आवाज वाढवा. इतकाही कमी नका करू, थोडा कमी करा. आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञतेची संस्कृती आहे. आपण भारतामध्ये जन्माला आल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि कृतज्ञता व्यक्त करणं हा माणसाच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि ही कृतज्ञता वेदामध्ये व्यक्त केली आहे. ही कृतज्ञता संत वाङ्मयाच्या मध्ये व्यक्त केली आहे. किंबहुना स्मृती, पुराण, स्मृतिग्रंथ या सगळ्यांच्यामध्ये कृतज्ञता ही व्यक्त केलेली आहे. ज्यांचे काही आपल्यावरती उपकार झाले आहेत त्या उपकारांची फेड उपकारानेच केली जाते, ही कृतज्ञता अभिव्यक्त केली जाते. पण ज्यांनी आपल्यावरती कृपा केली त्यांची कृतज्ञता व्यक्त न करता त्यांच्यावरती जेव्हा अपकार केले जातात तेव्हा त्या मनोवृत्तीला कृतज्ञता म्हणण्याच्या ऐवजी कृतज्ञता म्हटली जाते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांच्यामध्ये प्रासंगिक भाव प्रगट करताना द्रोणाचार्यांच्या संबंधाचं अर्जुनाचा उल्लेख करताना असं म्हटलं आहे. अर्जुन म्हणतो, जेथेची कृपा लाविजे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्या गुरूंनी मला धनुर्विद्या शिकवली, ज्या गुरूंनी मला शिष्यत्व माझं स्वीकारलं आणि गुरुत्व मला प्रदान केलं, त्या गुरूंच्या वरती पुन्हा बाण मारण्याचं दुर्भाग्य मला प्राप्त होत असेल तर मी काही भस्मासुर आहे का, की ज्या भस्मासुराने भगवंताच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून घेतला, ज्यांच्या मस्तकावरती हात ठेवशील त्याचा भस्म होईल असा वरद प्राप्त करून घेणारा हा भस्मासुर, त्याला असं वाटलं माझा एवढा मोठा आशीर्वाद आहे, इतरांच्या डोक्यावरती हात ठेवण्याच्या ऐवजी आपण भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया. म्हणजे ज्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घेतला, ज्यांच्याकडनं आपण काही घेतलं त्यांनाच मारण्याची तयारी दाखवण्याच्या वृत्तीला कृतज्ञता म्हणतात. आणि कृतज्ञता सर्वात मोठं पाप मानलं जातं. विठ्ठला 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 जसा मुलगा वडील गेल्यानंतर त्यांच्या सगळ्या संपत्तीचा मालक बनत असतो, जसा त्यांच्या प्रॉपर्टीचा मालक बनतो, त्याचप्रमाणे त्यांच्यावरती काही कर्ज असेल तर कर्जाचा देण्याचा हक्कदार सुद्धा तोच बनतो. कारण संपत्तीचा मालकीचा हक्कदार आहे ना, मग देण्याचा सुद्धा तो हक्कदार आहे, त्याला तो द्यावाच लागतो. तसं आपण जन्माला आल्यानंतर आपल्या डोक्यावरती काही लोकांचं कर्ज हे नैसर्गिक असतं आणि ते नैसर्गिक असतं, ते आपल्याला फेडावंच लागतं. मग ते आपल्या आईवडिलांचा असेल तर तेही फेडावंच लागतं.
पण आपल्या संस्कृतीने 4 प्रकारचे कर्ज ऋण प्रत्येक व्यक्तीवरती सोडलेले आहेत आणि ते त्याला परत करावे लागतात. त्यामध्ये सर्वात मोठं ऋण आहे ते देवाचं, म्हणून त्याला देवऋण म्हणतात. दुसरं ऋण आहे ऋषींचं, ते ऋषी ऋण म्हणतात. तिसरं ऋण आहे आपल्या पितरांचं, ते पितृऋण म्हणतात. आणि चौथं ऋण आहे समाजाचं, ते समाज ऋण असं म्हणतात. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती हे 4 प्रकारचे ऋण असतात आणि या 4 ऋणातून मुक्त होण्याकरता प्रत्येक माणसाने प्रयत्नही करावा. विठ्ठल विठ्ठल आजचं हे नैमित्तिक कीर्तन असल्यामुळे त्या संबंधाने बोलणं मला अगत्याचं वाटतं. मग देवाने आपल्यावरती कोणते अशा प्रकारचे ऋण केले आहेत की जन्माला आल्याबरोबर ते ऋण आपल्याला फेडावे लागते. त्याचं महत्त्वाचं कारण एक आहे, आपण जन्माला येण्यापूर्वीच भगवंताने आपल्याला राहण्याकरता पृथ्वी निर्माण केली. ऊन झालं म्हणून झाडं निर्माण केले, सावलीखाली आपण बसू शकतो. नुसतं पृथ्वीच निर्माण केली नाही, पिण्याकरता आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी लागतं. बिस्लरीच्यामध्ये बाटल्या आपल्याला ठेवलेल्याच आहेत. टाळकऱ्यांचं भाग्य आहेत की त्यांना पाणी पिण्यासाठी आहेत. म्हणजे भगवंताने आपल्याकरता पाणी निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली, पाणी निर्माण केलं आणि खाल्लेलं अन्न शिजवण्याकरता पचवण्याकरता पोटामध्ये जठराग्नी निर्माण केला आणि बाहेरचं अन्न शिजवण्याकरता अग्नी निर्माण केला. पृथ्वी निर्माण केली, पाणी निर्माण केलं, अग्नी निर्माण केला आणि जन्मल्यापासून तर मरेपर्यंत कोणताही मोबदला न घेता श्वास घेण्याकरता वायू फुकट दिला आहे. वायूची किंमत, वाऱ्याची किंमत मनुष्य व्हेंटिलेटरवरती लावल्यानंतर कळते. प्रत्येक मिनिटाला आणि तासाला डॉक्टरचा चार्ज ICUचा हा वाढत जातो. मग एवढा छोटे गॅस ICUमध्ये पुरवला जातो, त्याची किंमत मोजली जाते. आयुष्यभर आपला श्वास पुरवला, त्याची किंमत आपण किती पुरवणार. म्हणून त्या परमात्म्याने वायू निर्माण केला आणि पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 महाभूत राहण्याकरता एक मोठं आकाश निर्माण केलं. त्या आकाशामध्ये पंचमहाभूत राहतात आणि त्या पंचमहाभूताच्याच एकत्रीकरणापासून तुमचे आमचे सगळ्यांचे शरीर निर्माण झालेत. म्हणजे ते शरीरसुद्धा पांचभौतिक शरीर आहेत. म्हणून परमात्म्याने सृष्टीही निर्माण केली, परमात्म्याने शरीरही निर्माण केलं आणि मी तुमच्या बरोबर आहे, 24 तास बरोबर आहे हे दाखवण्याकरता तुमच्या आमच्यामध्ये आत्मरूपानं सर्व घटामध्ये ही सर्व घटी राम देहादी एका, सर्व घटी राम देहादी एका, घटी राम देहादी एका, सर्व घटी राम देहादी एका. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, हरि मुखे माना, 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 हरि मुखे मना. देवाचं आपल्यावरती ऋण आहे याचं जाणीव व्हावी ह्याकरता एवढा मोठा विस्तार केला. आणि ज्याने सगळं निर्माण केलं तो आपल्या अंतःकरणामध्ये आत्मचैतन्याच्या रूपानं
24 तास आपल्याकडे वाट पाहतो की या जीवाने मला ओळखावं. जमिनीमध्ये पाणी आहेच, पण ते पाणी काढण्याकरता आपल्याला बोर घ्यावे लागतात, विहीर खोदावी लागते, पानाड्या लावावा लागतो. आता नवीन नवीन यंत्रणा निघाली आहे, पण तुमच्या आमच्या आतमध्ये असणारा जो आत्मचैतन्य आहे ते ओळखण्याकरता कुठेही जावं लागत नाही. ते आपणच आहोत, आपलं स्वरूपच आहेत. पण साधना करण्याकरता त्याला ओळखण्यासाठी भजन हे साधन सांगितलं आहे. आणि भजन, वारी, तीर्थयात्रा करण्याकरता भगवंतांनी आपल्याला पाय चांगले दिले आहेत, भगवंतांनी आपल्याला हात चांगले दिले आहेत. 2 हात आहे, 2 डोळे आहे, 2 नाकाचे छिद्र आहेत, मुख दिलं आहे, सगळे इंद्रिय दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, हा नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, रोग. हे सगळंची सगळं आधुनिक साधनाने उपलब्ध असणारं हे इक्विपमेंट, हे साधन शरीर दिलं आहे. आणि एकमेकाजवळ उभं राहताना आपण घाबरत नाही, एकमेकाला हात लावताना आपण वाईट लागलं असं समजत नाही. कारण तो परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये चैतन्याच्या रूपाने आहे. आणि जोपर्यंत चैतन्याच्या रूपाने आहे, कोणालाही ताकद नाही त्याला नष्ट करण्याची. पण एकदा की यातलं आत्मचैतन्य निघून गेलं की घरचेच माणसं पहिल्यांदा तयारी करतात. वेळ झाली, वेळ झाली, पाहुणे म्हणतात लवकर आवरा, लवकर आवरा. म्हणजे आपल्याला 5 तासापेक्षा जास्त घरात ठेवत नाही, लगेच नेतात तिकडे. पण इतक्या दिवस ठेवलं ते लोकांचे उपकार आपल्यावरती नाही, तो चैतन्य, तो आत्मा आपल्यामध्ये चैतन्याच्या रूपाने आहे. म्हणून पंचमहाभूताचा हा ओला चिखल जिवंत ठेवण्याचं काम त्या प्रभूने केलं. एवढे त्याचे उपकार असल्यामुळे हे ऋण कधीही न फिटण्यासारखं आहे. म्हणून पहिलं ऋण आहे ते देवाचं ऋण, याला देवऋण असं म्हणतात. विठाला पण या देवऋणातून मुक्त कशाने होता येईल? कारण प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी पर्पज असतं. माईक तुमच्या पुढे, माझ्या पुढे आहे, या निमित्तानं आवाज तुमच्यापर्यंत यावा. मंडप आपल्यावरती ठेवलेला आहे, आपल्याला सावली भेटावी. हे सगळे माझ्या पाठीमागे मृदंग वादक, संवादिनी वादक आहेत. हे भजन कीर्तन करून आपल्या मनाला शांतता प्रदान करतात. प्रत्येक कार्याचा हा हेतू आहे. तसा हा मानवी देह जे आहे ना, ते साधन आहेत. आणि या साधनाच्या द्वारे तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याची प्राप्ती करून घेतली की या ऋणातून मुक्त होता येतं. म्हणून आयुष्याच्या साधनाच्या द्वारे आपण काय करावं? आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आनंद पदवी खेळे, सच्चिदानंद पदवी खेळे, कन्यामी जन्मालो आलो, दास विठोबाचे झालो, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, कन्यामी जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे,
एवढ्या मोठ्या चांगल्या चालीमध्ये चाल म्हटल्यानंतर यमसुद्धा त्यांना घाबरेल का हो यमगर महाराज? असो, हे देव ऋण आहे. ह्या देवाच्या ऋणातून ह्या पद्धतीने मुक्त होता येतं. दुसरं ऋण आहे ऋषींचं ऋण. ऋषी हा मंत्रद्रष्टाराहा, ज्यांना मंत्राचं प्रत्यक्ष दर्शन होतं त्यांना ऋषी असं म्हणतात. यांचं ऋण आपल्यावरती आहे. ह्या ऋषींच्या पैकी सर्वप्रथम महर्षी व्यास आहेत. त्यांनी आपल्याला जन्माला येण्याच्या अगोदर एका वेदाचे 4 वेद केले. 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ते समजावं म्हणून पुन्हा 4 उपवेद केलेत. ते समजावं म्हणून 18 पुराणं केलेत. ते समजावं म्हणून भागवत पुराण केलं. ते समजावं म्हणून पुन्हा महाभारत केलं. आणि त्याचं रहस्य कळावं म्हणून ब्रह्मसूत्र केलं. एवढंच नाही तर या सगळ्यांचं रहस्य कळावं म्हणून गणपतीला साह्य घेऊन त्याच्याकडून भगवद्गीता लिहून घेतली आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद अभिव्यक्त केला. पण हे संस्कृतातलं वाङ्मय कळावं म्हणून सगळ्या ऋषींनी पुन्हा कलियुगामध्ये संतांच्या रूपानं अवतार घेतला. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी गाथा, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, गाथा असे अनेक ग्रंथ लिहिलेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. एकनाथ महाराजांनी जसे ग्रंथ लिहिले, नामदेव महाराजांनी ग्रंथ लिहिले, सगळ्या संतांनी ग्रंथ लिहिले. हे एक प्रकारचं ऋषींचं ऋणच आपल्यावरती आहे. मग या ऋणातून कसं मुक्त व्हायचं आहे? या ऋणातून मुक्त होणं तेव्हा शक्य आहे त्यांनी जे ग्रंथ लिहिलेत त्या ग्रंथाचं आपल्या जीवनामध्ये स्वाध्याय व्हावा. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. नेहमी स्वाध्याय असला पाहिजे, त्याच्यामध्ये कधी चूक होता कामा नये. रोज ज्ञानेश्वरीचं वाचन असलं पाहिजे, हरिपाठ असलं पाहिजे, गाथेचं वाचन. महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून तरी आपण वाचलं पाहिजे. आणि नुसतं वाचण्यासाठी वाचायचं नाही, तर जे आपण काही वाचलं आहे त्यातला एखादा अभंग आपल्याला समजला पाहिजे. आणि सगळे अभंग कीर्तन, प्रवचन, भजन ह्यासाठी नाही, तर सगळे वाङ्मय हे जगण्यासाठी आहे. आणि जगताना एखादा तरी आपल्याला अनुभव यावा याकरता वाचायचं आहे. म्हणून अनेक संतांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाचायची. कशा करता? त्यातला एक तरी ओभी आपल्या पहिल्यांदा या अभंगाची जाहिरात केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, ग्रंथाची जाहिरात केली. दुसऱ्या उत्तरार्धामध्ये एक तरी त्या ओभीचा आपल्याला अनुभव यावा याचं कथन केलं. पण एक अनुभवाचं कथन करताना, श्रेष्ठ सांगत असताना ती भाव धरून तर वाचली पाहिजे की नाही? त्याकरता प्रथम भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. मग संतांच्या ग्रंथाचं वाचन समजून घेऊन अनुभवात आलं आणि अनुभव जगण्यात आला की ऋषी ऋणातून मुक्त होता येतं. आता तिसरं ऋण आहे
देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आजचं कीर्तन जे आहे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा मातृऋणातून मुक्त होण्यासाठी. विठ्ठल वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भजन, कीर्तन, नामस्मरण हे जर केलं गेलं आणि ते भजन कीर्तन जर चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झालं, माऊलींच्या भाषेमध्ये ते सांग झालं, तर पूर्वजांना देखील वैकुंठामध्ये जाण्याकरता मार्ग हा अत्यंत सोपा होतो. पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, सांग झाला हरिपाठ, सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. वैकुंठ मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा. आपल्यापासून अगोदरचे जे जन्माला आलेले आहे त्यांना पूर्वज म्हणतात. जे म्हणजे जन्मला आणि पूर्व म्हणजे आपल्या पूर्व. आपल्या पूर्व म्हणजे आपल्या अगोदर जे कोणी जन्माला आले आहेत त्यांना वैकुंठाला जाण्यासाठी मार्ग तेव्हा सोपा होतो जेव्हा त्या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान सांग म्हणजे परिपूर्ण होतं. आणि या पूर्वजांच्या मध्ये पहिला क्रमांक ज्ञानेश्वर महाराजांनी आईचा लावला आहे. त्यामध्ये उल्लेख करताना मातृ शब्द आलेला आहे, नंतर पितृ शब्द आलेला आहेत, नंतर गोत्र शब्द आला आहे. मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र अपार काय होतं त्यांचं? चतुर्भुजनर होनी ठेले, चतुर्भुजनर चतुर्भुजनर होनी ठेले, चतुर्भुजनर होनी ठेले, सगोत्र अपार, चतुर्भुजनर होनी ठेले, चतुर्भुजनर होनी ठेले. म्हणून या प्रासंगिक भूमिकेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात या पूर्वजामध्ये आईचा क्रमांक पहिला लावला आहे. आई गेल्यानंतर प्रत्येक महिन्याला 2 प्रकारचे श्राद्ध मानले जातात. प्रत्येक पंधरवाड्यामध्ये जे श्राद्ध होतं त्याला पाक्षिक श्राद्ध म्हणतात. 15 दिवसाचे 2 भाग असतात, शुक्ल आणि कृष्ण. त्या 15 आठवड्याच्या दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये एक पक्ष, दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरा पक्ष, असा आपल्या सनातन संस्कृतीच्या मध्ये व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला ते श्राद्ध करावं. पण खेड्यापाड्यामध्ये कुठे जमत नाही म्हणून महिन्याला संबंधित माणसांना बोलवतात, नैवेद्य दाखवतात आणि मग ते प्रत्येक महिन्याला श्राद्ध केलं जातं. श्रद्धेने केलं जातं म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. याप्रमाणे पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात असं करत 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 गेल्यानंतर वर्षभर ते श्राद्ध केलं जातं आणि शेवटी वर्षाच्या शेवटी
सर्वांना बोलवून एकत्रित येऊन ब्राह्मणांच्या साह्यानं, अग्नीच्या साह्यानं, वेदाच्या मंत्राच्या साह्यानं विशिष्ट विधी पूर्ण केली जाते आणि ती वर्ष श्राद्धाने ती पूर्ण केली जाते आणि तो दुखवटा जो आहे ना तो मोकळा केला जातो. विठ्ठल संतांनी आईला प्रथम स्थान दिलं आहे असं नाही, तर वेदाने सुद्धा प्रथम स्थान दिलं आहे. कारण देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसला नाही, तो 4 पद्धतीने प्रत्यक्ष मानावा असं वेदाने सांगितलं आहे. या 4 गोष्टी प्रत्यक्ष देवस्वरूप आहेत आणि त्या देवस्वरूप असणाऱ्या 4 गोष्टीपैकी पहिला उल्लेख येतो तो मातृत्वाचा. मातृदेवो भव. दुसरा आहे पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. या 4 जणांना प्रत्यक्ष देवाचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून पुत्रांनी जिवंत असेपर्यंत त्या आई आणि वडिलांची देव म्हणून पूजा करावी. कारण का मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या सगळ्यांना देव मानावं आणि त्यांची सेवा करावी. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोण किजे. आई वडिलांची सेवा करावी कारण त्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष देवतेचं स्वरूप मानलं जातं. आणि आज तर या मातृत्व शक्तीला मानवंदना श्रद्धेच्या रूपाने देण्यासाठी अभंग सुद्धा त्या सद्गुणांचं वर्णन करणाराच मी घेतलेला आहे. हळूहळू काय नाही सर. जगद्गुरु तुकाराम महाराज या मातृशक्तीचं वर्णन करण्याकरता तिच्या ठिकाणी असणाऱ्या 3 महत्त्वाच्या गुणांचा उल्लेख करतात. त्यापैकी पहिला उल्लेख अत्यंत आदराने महाराज पहिल्या चरणामध्ये या पद्धतीने लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित,
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, असा ह्या पहिल्या चरणातला अभंगाच्या पहिल्या चरणाचा सरळ सरळ शब्द उच्चारण आहे. पण त्याचा अन्वय अर्थ आहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, पण माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. विठ्ठला एक एक चरण हे समुद्रासारखं विशाल आहे. त्यातलं एकच पद घेऊया आपण, माऊली. अरे काय रे माग माऊली हा शब्द इतका मोठा आणि आदरदायक आहे. असू द्या, त्यांचं चालू द्या. खूप आवाज येतो. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती गीता सांगताना असंच झालं होतं. विठ्ठला विठ्ठला आपला वेळ अतिशय महत्त्वाचा आहे, कमी वेळ आहे. माऊली कोणाला म्हणावं, माऊलींनीच माऊलीची व्याख्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तिला माऊली का म्हणावं, कोणत्या कारणासाठी आपण त्या मातेला माऊली म्हणतो, त्याचं कारण एक आहे. स्त्रीच्या जन्माला आलेलं बालक त्याला कोणीच नसतं, तसा तो अनाथच आहे. पण त्या अनाथाला सुद्धा पहिल्यांदा नाथ कोणी भेटत असेल तर तो मातेच्या रूपानं. म्हणून त्या माऊलीचं अंतर्गत चरित्र सांगत असताना ज्ञानराज माऊली म्हणतायत, अंगा जीवाची अटणी वेचोनी करी बाळाची पाळती, देह उबगणे स्थिती न पाहे माय. माय म्हणजे आई. आईची व्याख्या ज्ञानेश्वर महाराज करतायत. जेव्हा ती आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा बाळाला जन्माला घालते तेव्हा ती काय करत असेल तर आपल्या नखशिकांत शरीराची आटणी करते. शरीरातलं रक्त ती झिजवते, अंगाची आटणी. आणि बाळांतन होताना जीवाची आटणी. 9 महिने 9 दिवस देहाची आणि जीवाची आटणी करून बाळाची पाळती करते, पालन करते, संगोपन करते. अंगा जीवाची आटणी वेचोनी, अंगा जीवाची आटणी वेचोनी बाळाची पाळती करी. आणि मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला मोठं होईपर्यंत देह उबगणे, तिला आपल्या मुलाचा कोणत्याच कृतीचा उबग येत नाही. मग ती जेवायला बसली आणि मुलाने देहधर्म केला तरी तिला यत्किंचितही वाईट वाटत नाही. आपण बसा बरं जेवायला, नाक धरू तोंड धरू, कारण तू आई नाहीच आहे ना. आई नसलं की असं होतं. पण आई जर असेल त्याने काही करू द्या, देह उबगणे स्थिती न पाहे माय. तिला कधी त्याचा उबगच येत नाही. किंबहुना 12 वर्ष तप करण्याकरता जेवढं बळ लागतं ना तेवढं लहानचं मूल मोठं होण्याकरता लागतं. आता ते आयांना माहिती, तुम्हाला काय माहिती. तुम्ही हो हो म्हणणार माझ्याबरोबर, मला तरी काय माहिती. ते त्यांना माहिती आहे. कधी उठेल काही सांगता येत नाही, काय करेल काही सांगता येत नाही. पण आपल्या अंतःकरणाची स्थिती कायम ठेवावी. रात्रभर ते मूल रडत जरी असलं ना तरी तिला वाटतं भीमसेन जोशींच्या स्वरापेक्षा हा स्वर उत्तम आहे. क्या बात है. तिला कंटाळा येत नाही. तिला त्या स्वरामध्ये सगळे लता मंगेशकरचे स्वर दिसत आहेत. पण देह उबगणे स्थिती न पाहे माय. विठ्ठला विठ्ठला म्हणून तिच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे त्याग. त्यागेन एके अमृतत्व मानशु. त्यागानेच एवढं शक्य आहे, बाकीच्याने शक्य नाही. म्हणून मातेच्या जीवनामध्ये
2 पाश असतात. श्रीमद भागवतामध्ये कुंती सांगते देवाला, अरे कृष्णा, अरे पुरुषांना परमार्थ करणं खूप सोपं आहे, पण आमच्यासारख्या स्त्रियांना परमार्थ करणं अतिशय अवघड आहे. कृष्ण म्हणतात, आत्या कसं काय? ते म्हटलं, तुला माहिती नाही, कोणतीही स्त्री नांदायला गेल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या मनात एक कप्पा माहेरच्या लोकांसाठी कायम रिझर्व असतो, कायम रिझर्व असतो. परवा मी येता येता एका घरी मुक्कामाला होतो आणि त्या आजीला कळालं की मी तिच्या माहेर जवळचा आहे. तेव्हा तिने मला विचारलं, आमचं माहेर माहिती आहे का तुम्हाला कसं आहे? मी म्हटलं, तर 80 वर्षाची म्हातारी झाली, हिला अजून माहेरचं काय पडलं? ते म्हटले, तुमच्या गावाजवळ हे गाव आहे, त्या गावामध्ये हे माझे वडील आणि हे माझे भाऊ आहेत, तुम्हाला माहिती आहे का? मी म्हटलं, मला नाही माहिती. म्हटले, माहिती करून घ्या, चांगले माणसं आहेत ते. म्हणजे 80 वर्ष होईपर्यंत सगळं इकडं गेलं, परंतु माहेरचा आदर्श आणि आकर्षण त्या मातेच्या अंतःकरणामध्ये कायम असतो. आणि पाश म्हणजे बांधणं, त्या आठवणीने तिला कायम बांधून ठेवला आहे, हा एक पाश आहे. आणि दुसरा पाश आहे सासरचा. मुलाची आठवण, नवऱ्याची आठवण, नंदेची आठवण, सगळ्या नातेवाईकांची आठवण, मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, संगोपन, अर्थात एक भाग तिच्या अंतःकरणामध्ये कायम आणि कायम आपल्या मुलाबाळांच्या विषयी असतो. मग देवा सांग बरं, एक पाश सासरचा आणि एक पाश माहेरचा, एवढ्या पाशाने बांधलेल्या स्त्रीला परमार्थ कधी करता येईल? परमार्थ करता येत नाही, म्हणून देवा तू माझ्या जीवनामध्ये कायम संकट दे, कायम काहीतरी असे संकट देत जा. त्या संकटाच्या निमित्तानं मला दोघांनाही विसरून तुला आठवता येईल. विठाला विठाला मातृत्व शक्तीच्या ठिकाणी त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून जिथे त्याग आहे, समर्पण आहे, सर्व समावेशकता आहे, समजून घेण्याची तयारी आहे, प्रत्येकाला मन मिसळता येतं, समजून घेता येतं, हे गुण जिथे जिथे असतात तिथे माता या संकल्पनेचा वापर केला जातो. म्हणून आई जशी माता आहे तशी राजाची पत्नीसुद्धा माता म्हणली जाते, राजपत्नी. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची पत्नी, तिलाही माता म्हणावं, गुरोपत्नी, राजपत्नी, गुरोपत्नी. त्याप्रमाणे आपल्या मित्राची पत्नी, मित्रपत्नी, ती सुद्धा माता म्हणावी. राजपत्नी, गुरोपत्नी, मित्रपत्नी तथैवच पत्नी माता. आपल्या पत्नीची जर माता असेल, त्या पत्नीच्या मातेलाही माता म्हणावं आणि स्वमाता, स्वतःच्या मातेलाही माता म्हणावं. पंचयते मातरस्मृताः, ह्या 5 प्रकारच्या माता, त्यांना आदराने संगोपन करावं, नतमस्तक व्हावं, देवत्वाच्या भूमिकेतून पाहावं. विठ्ठल विठ्ठल. परंतु स्मृती ग्रंथांनी मातेची व्याख्या सीमित केली आहे, फक्त 5च ठिकाणी मानलं आहे. पण जगद्गुरु तुकोबराय, मी देहूला सांगितलं होतं, जगद्गुरु तुकोबराय हे कळस आहेत आणि त्यांनी आपले इष्टदेवता जी रुक्मिणी, पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी, त्याप्रमाणे आम्हाला जगातल्या सगळ्या माता माऊल्या या रुक्मिणी प्रमाणाच आहेत. अशा प्रसंगातून त्यांनी सांगितलं, हे माते, तू सुद्धा आमची माताच आहे. जाई हो तू माते साया. सगळ्या जगाला मातृत्व मानण्याची केलेली व्याख्या, जी व्याख्या वेदाला करता आली नाही, श्रुतीला करता आली नाही, स्मृतीला करता आली नाही, ती व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. एका एका वाक्यात पुढचं सांगतो. आपल्याकडे गंगेलाही माता म्हणतात. गंगा माता आहेत, कारण ती फेडीत पापताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे, म्हणून गंगेला माता म्हणतात. त्याप्रमाणे देशाची संरक्षण
संरक्षण करणारे जे सैनिक असतात ते स्वतःच्या ह्या भूमीला माता म्हणतात. आमचा तो बाचा योगेश तो देखील मिलिटरीमध्ये आहे, देशाचं संरक्षण करतो. अर्थात त्या सैनिकांना आपला देश ही माता आहे ह्या भूमिकेतून त्या मातेच्या विरुद्ध कोणी जर बोललं तर त्यांच्या शरीरात रक्त सळसळतं. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता. हिमशकरी शिखरी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अर्थात देश माता आहे, गंगा माता आहे. त्याचप्रमाणे गाईला देखील आपण माता म्हणतो, गो माता. गाय देखील ही माताच आहे. मग हे पंचमाता सांगितल्या. आता ही एक एक माता सांगत सांगत आमच्याकडे संतांनाही माता म्हटलं आहे. त्वमेव माताच किंवा तुम्ही संत, माय बाप कृपावंत, संतांना माता म्हटलं आहे. त्याचप्रमाणे वेदाला माता म्हटलं आहे. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाहे श्रुते परवते माऊली जगा. अर्थात वेदाला माता म्हटलं. एवढंच नाही, आमचा जो पांडुरंग परमात्मा आहे त्या परमात्माला विठाबाई म्हणून आणि येग येग म्हणून तिलाही मातेचाच दर्जा दिला आहे. आमचा परमात्मा कसा आहे म्हटले, माता आहे. जसं लेकूरवाळी एखादी असते ना, लेकूरवाळी, तसा संतांनी आमच्या परमात्म्याला आई म्हणून लेकूरवाळा समजला आहे. जसं आईच्या हातामध्ये 2 मुलं असतात, कडेवर 2 मुलं असतात, खांद्यावर 2 मुलं असतात, पुढे असतात, मागे असतात. जसं आजबाजूला सगळे मुलं आणि ती एकटी असली की तिला लेकूरवाळा म्हटलं जातं, तसं आमचा परमात्मा. विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, हा सोपानाचा हात धरी. संगे गोपाळांचा मेळा, संगे सगळ्या संतांनी आमच्या विठुरायाला माऊली म्हटलं आहे, आई म्हटलं आहे. पण आईचं एकच नाव असतं. पण आमच्या विठ्ठलाला आई म्हटल्यानंतर त्या विठ्ठलाला कधी कृष्णाई, कधी कानाई, कधी काय, कधी विठाई, कधी किठाई, कधी कृष्णाई, कधी कानाई. म्हणा, विठाई, किठाई, कृष्णाई, कानाई. विठाई किठाई माझे कृष्णाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई. विठाई किठाई कृष्णाई कानाही रंगा यैवो यैवो. अर्थात आपल्या आईला एकच आई आपण नाव म्हणतो, परंतु सगळ्या जगाची आई असणारा जो परमात्मा त्याला अनंत नावाने आईच्या रूपानं हाक मारलेली आहे. म्हणून तो परमात्मा ही आई आहे. आमचा आत्मा तोही आई आहे. तेत प्रियाची परमसीमा भेटे माऊली आत्मा.
ते खेवे आटे डिंडिमा संसारिक हे. ज्ञानेश्वरीलाही आई म्हटलं आहे. जनाबाई महाराजांनी ज्ञानेश्वरीलाही आई म्हटलं आहे. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी माय माझी तीही माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. गीतेलाही आई म्हटलं आहे. गीता 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 गीता. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर मोक्षाला प्राप्त होईपर्यंत सगळ्या संकल्पना आईच्याच नावाच्या आहे. विठाल विठाल दया स्त्रीलिंगीच आहे. शांती स्त्रीलिंगीच आहे. मुक्ती स्त्रीलिंगीच आहे. कथा स्त्रीलिंगीच आहे. भक्ती स्त्रीलिंगीच आहेत. अर्थात मोक्ष प्राप्त करण्यासाठी सुद्धा भक्ताच्या अंतःकरणामध्ये स्त्री भाव उत्पन्न व्हावा लागतो. किंबहुना भजन संपल्यानंतर आम्हाला भजनाची सांगताही गवळणीनेच करावी लागते. गवळण तरी काय आहे? मातृत्वच आहे ना. म्हणजे आरंभापासून तर शेवटपर्यंत मातृत्वाची भूमिका घेतच आपल्याला परमार्थ करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल दुसरं आहे आई 2 पायाची असू शकते. आई 4 पायाची असू शकते. आई 6 पायाची असू शकते. आई पाय विरहित असू शकते. आई अनेक पायाची असू शकते. पण तिच्या ठिकाणी आपल्या मुलांच्या विषयी असणारा जो कळवळा, दयाभाव, संरक्षणाचा भाव हा सगळ्यांच्यामध्ये समान असतो. गाय अतिशय प्रेमळ आहे, पण नुकतंच वेलेल्या गायीच्या वस्त्राला धरून पहा बरं, ते एकदम धावून येते. कारण लेकुराचे हित माऊलीचे चित्त लेकुराचे हित आहे, म्हणून ती सुद्धा धावून येते. मांजर असेल तर, कुत्र असेल तर, फक्त वाघीण असेल तर काही करू शकत नाही. तुम्ही एकदा त्या वाघिणीच्या जवळ जा, पिलांना हात लावून पहा आणि मला सांगायला या. म्हणजेच मातृत्व कोणत्याही योनीमध्ये असो, आपल्या पाल्यांच्या विषयी, मुलांच्या विषयी चित्तामध्ये त्यांच्याविषयी कळवळा हा कायम असतो. म्हणून आईला लवकर संत होता येतं. संत हे आईचं सगळ्यात छोटं रूप आहे. संत आईचं सगळ्यात छोटं रूप आहे आणि आईचं सगळ्यात मोठं रूप संत आहे. वाक्यच छोटं आहे. संतांचं छोटं रूप म्हणजे आई आणि आईचं मोठं रूप म्हणजे संत. म्हणजे आईला लवकर संत होता येतं, किंवा जे संत असतात ते आई लवकर होतात. एका वाक्यात सांगतो, माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. ह्या वाक्यातच त्या प्रश्नाचा उत्तर आणि अर्थ आहे. तिला माऊली का म्हणावं? फक्त आणि फक्त आपल्याच लेकरांचं हित व्हावं असं तिला वाटतं. दुसऱ्यांच्या लेकराचं हिताची काळजी घेत नाही. त्यांचं अनहित झाले तरी चालेल म्हणून आपुल्याचा कळवळा आणि कबाळावरी नाही, 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 आणि कबाळावरी आपुल्याचा होता साथी करी दुरी पारखिया, करी दुरी पारखिया, करी दुरी पारखिया. आपुल्याचा होता साथी करी दुरी पारखिया, करी दुरी पारखिया, करी दुरी पारखिया. म्हणजे मी बोलतो ते बरोबर बोलतो असं झालं. एकत्रित कुटुंब विभक्त का होतात त्यापैकी एक कारण आहे, आपल्याच मुलांचं कल्याण व्हावं, आपलेच मुलं मोठे व्हावं, दुसरं का नको असं दुसरीला जेव्हा कळतं ती म्हणती तुझं तुझं
माझं माझं, तुझी चूल वेगळी आणि माझी चूल वेगळी. फक्त आपल्याच मुलांच्या विषयी कळकळा, आपल्याच मुलांच्या विषयी प्रेम, आपलेच मुलं मोठे व्हावेत असं जिला वाटतं ती फक्त आपल्याच कुटुंबापुरती त्या मुलांची आई. पण सगळे जगातले प्रत्येक जीव सुखी व्हावा, त्याचं कल्याण व्हावं, त्याचं बरं व्हावं याकरता विश्वात्मक भूमिकेतून सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सगळं कल्याण, सगळे सुखी व्हावो, दुरितांची तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. असं नाही म्हटले माऊली, माझेच मुलं जे असतील ते सुखी व्हावेत. म्हणून सगळ्या जगांचं कल्याण व्हावं ती संत, आणि माझ्याच मुलांचं बरं व्हावं ती आई. म्हणून संतांचं छोटं रूप म्हणजे आई, आणि आईचं छोटं रूप म्हणजे संत. ती म्हटली आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांच्या मुलांचं कल्याण व्हावं, झाली ना संत ती. आणि ही भूमिका जर स्त्रियांनी स्वीकारली तर एकत्र कुटुंब कायम राहील. आणि हे जर नाही कळालं, लग्न झालं काही दिवसानंतर विभक्त. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग तिच्या अंतःकरणामध्ये आपल्या मुलांच्या विषयी जो कळवळा असतो, त्या कळवळ्याच्या स्वरूपाला एक विशिष्ट जात म्हणतात. आणि त्या जातीची व्याख्या दुसऱ्या चरणात दुसऱ्या मातृत्व शक्तीचा सद्गुण जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. आपल्याला सगळ्या जातींचं वैशिष्ट्य माहिती आहे. कोणताही मनुष्य आला की भुंकणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे. आणि भुंकायला लागला लोक म्हणतात जाऊ द्या हो, कुत्र्याची जातच आहे ती. आहे का नाही? कुत्र्याची जातच आहे ती. मग आपला कुत्र्याची जात माहिती आहे, मांजराची जात माहिती आहे, मनुष्याची जात माहिती आहे, वृक्षांची जात माहिती आहे, पशूंची जात माहिती आहे. पण कळवळ्याची जात काय आहे? ही वेगळी जात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मातृत्व शक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेली शोधून काढली. ती म्हटले ही जात या सगळ्या जातींच्या पेक्षा वेगळी जात आईच्या अंतःकरणामध्ये असते. आणि त्या जातीला म्हणतात आईशी कळवळ्याची जाती. कळवळ्याची जात म्हणजे काय? कळवळा या शब्दाची भाषांतरच करता येत नाही मराठीतलं. तुम्ही हिंदीत करा कळवळा म्हणजे काय, इंग्रजीमध्ये करा, कोणत्याही भाषेमध्ये कळवळा शब्दाचं जसं आहे तसं भाव अभिव्यक्त करता येत नाही. पण कळवळा शब्दाचा अर्थ असा आहे
मूल जेव्हा लहान असतं त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, त्याला लिहिता येत नाही, मोबाईल करता येत नाही, फेसबुक वापरता येत नाही, ट्विटर वापरता येत नाही, इंस्टाग्राम करता येत नाही, ईमेल करता येत नाही. माझं पोट दुखतं आहे आता. सांगेल का माझं पोट दुखतं आहे? भूक लागली सांगता येतं का? तहान लागली सांगता येतं का? मला काही कमी पडलं सांगता येतं का? त्या लहान बालकाला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, सांगता येत नाही, सोशल मीडियाचा वापर करता येत नाही. परंतु त्याला लागलेली तहान त्याच्या अगोदरच हिला तहान लागते. त्याला लागलेली भूक वाढण्याच्या अगोदरच हिला भूक लागते की याला भूक लागली आहे. याच्या पोटात दुखायला लागण्याच्या अगोदरच हिला वाटतं माझ्या मुलाच्या पोटात दुखतं की काय असं वाटायला लागतं. म्हणजे काही बोलता न येता दुसऱ्यातल्या सगळ्या भावना ऑटोमॅटिक सहजासहजी जिला समजतात त्याच जातीला समजतात जिथे कळवळ्याची जात असते. त्याला इंग्रजीमध्ये टेलिपॅथी म्हणतात. म्हणजे तुम्हाला काही न सांगता सुद्धा सगळं समजतं आणि आपल्याला सगळं सांगूनही सगळं समजत नाही. कीर्तन झाल्यावर लोक विचारतील झालं चांगलं पण काही समजलं नाही. पण ती काही बोललीच नाही आणि सगळं समजलं. ही कोणती जात आहे? ही जात आहे कळवळ्याची. पण या कळवळ्याच्या जातीचं आणखी काहीतरी विश्लेषण करून सांगा ना. करीला ह्या जगामध्ये कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही व्यक्ती घ्या, कोणताही संबंध घ्या, घेतल्याशिवाय देत नाही. महाराज म्हणतील आमचा मृदंग काय छान वाजवला जातो. पण एक संस्कृत श्लोक आहे, मृदंग मुखलेपेन करोती मधुरध्वनीम. त्या मृदंगाला देखील चांगलं वाजवण्याकरता तो म्हणतो मला कणिक द्या अगोदर. म्हणजे त्याला कणकेची अपेक्षा आहे. मृदंग मुखलेपेन करोती मधुरध्वनी. जड असणाऱ्या मृदंगाला सुद्धा अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाल या माईकचं तुमच्यावरती काय प्रेम आहे हो, बोलायला लागल्याबरोबर याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवतो. हा म्हणतो मी करील पण मला इलेक्ट्रिक पॉवर द्या. अपेक्षा आहे. मला हे सगळं मशीन लावा मग मी आवाज देतोय. पेटी काय सुंदर वाजवते, ती म्हणते मला हवा द्या. सारखं हवा मारावं लागते, तिला भाता द्यावा लागतो. म्हणजे जड वस्तूंना अपेक्षा आहेत तर सजीव वस्तूंना किती अपेक्षा आहेत. किंबहुना अपेक्षापोटीच एकमेक जगत असतात एकमेकाच्या जवळ. अपेक्षा संपल्या की तो निरपेक्ष भक्त होतो. निरपेक्ष मुनीम शांतम. 12व्या अध्यायामध्ये निरपेक्ष भक्ताचं वर्णन केलं आहे. कोणताही संबंध घ्या अपेक्षाच आहेत. बायको नवऱ्यावरती प्रेम करते, झालेला पगार म्हणतो शेतकरी असेल तर दुधाचा, नोकरीवाला असेल तर नोकरीचा, तो आपल्याकडे येतो म्हणून प्रेम. म्हणजे थोडक्यामध्ये जोपर्यंत चलन चालू आहे तोपर्यंत माझा माझा माझा. जो बरे नाका तो बरे मनक माझा. जो बरी चरण लगा तो बरी मनती माझा. माने लहान थोर देह सुखाने आगाता. माहिती लहान थोर
माझा 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 म्हणता म्हणता हा बागुला आजा कधी होतो त्यालाही कळत नाही. म्हणजे सगळ्या संबंध जे आहे ते अपेक्षेवरती असतात. पण आई जी असते ना, स्वतःच्या रक्ताचा त्याग करते, स्वतःच्या आकांतेचा त्याग करते आणि कधी कधी स्वतःच्या जीवाचाही त्याग करते. पण तिला वाटतं मी मेलं तरी चालेल, पण माझं बाळ जिवंत राहिलं पाहिजे. करी लाभाविन प्रीती. सी लव्स हर चाइल्ड विदाउट एक्सपेक्टेशन. काही अपेक्षाशिवाय सुद्धा ती प्रेम करते. करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती करण्याच्या जातीलाच कळवळ्याची जात असं म्हणतात. आणि ही आईच्या ठिकाणी असते. त्याचं कारण तिने 9 महिने 9 दिवस तो भार आपल्या पोटामध्ये वागवलेला असतो. पोटी भार वाहे, 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 पोटी भार पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आई नावाच्या एका तिसऱ्या सद्गुणांचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात करतात. पोटी, आपल्या पोटामध्ये ती 9 महिने 9 दिवस भार वाहते. पोटी भार वाहे. आणखी काय करते? त्याचे सर्वस्व ही साहे. इथे कोणी गायनेकोलॉजिस्ट नसेल म्हणजे डॉक्टर, त्या गायनेकोलॉजिस्टचा असं काय उलट वाचतात का? तिकडनं बसा ना, हात दाव करूया त्यांचा, उलटा करून वाजवा. मग थोडा भार सहन करा तेवढा, फक्त हाताला भार पाहिजे ना तेवढा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. पोटामध्ये भार वाहणं आणि ते मूल 9 महिने होईपर्यंत तिला नीट झोपता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही, तरी देखील ती साहे, भारच आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. सर्व काही सहन करते. म्हणून तिच्या मुलांच्या विषयी निरपेक्ष प्रेम असतो. पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणामध्ये आईचे सगळे सद्गुण सांगितले आणि त्या सगळ्या सद्गुणांचं एकत्रीकरण करून ते सगळे सद्गुण संतांच्या ठिकाणी आहेत. हे 4थ्या चरणामध्ये जाण्याच्या अगोदर त्या पांडुरंग परमात्माने विठ्ठल रुक्मिणी यांचं भजन करूया आणि मग 4थ्या चरणात जाऊया. विठोबा
कुमाई जय जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई आई फक्त आपल्या पोटातल्याच मुलाचा भार सहन करते, पण संत सगळ्या जगाच्या अपराधाचा भार आपल्या पोटामध्ये सहन करते. ती दोनच मुलांचं काही हित करत असते, पण संत सगळ्या जगाचं हित करत असतात. दुसरं, आई आपल्या जन्माला होऊ घातलेल्या मुलाला पोटात घेते, पण संत बाहेरच्या मुलांना पोटात घेते. आई फक्त आतल्याच मुलाला पोटात घेते. म्हणून संतांचे गुण आईच्या गुणापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम